तशी शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्याला फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. मणी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला लावूंगा शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नवतेच अफजल खाने, जिता जागता जन्मू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौज फाट नाही बक्कळ. अंगीत हातीच बळ, पाहणारा गाव चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी, खेतीत खानाची सेना निघाली. धावल उठली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु ढाळपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खाण्याने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची, त्याचे नाही जाणीव शक्तीची. आणि करेल काही कल्पना युक्तीची, हजी जी जी. काय कल्पना युक्तीची, हजी जी. करेल काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता.